तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। मनपा अतिक्रमण विभागाने ती कारवाई केली ती बेकायदेशीर, जगदीश मंडलिक यांचा आरोप। जगदीश मंडलिक यांना संबंधित बिल्डराकडून जीवे मारण्याची धमकी। गेल्या 2 दिवसांपूर्वी नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आनंदवली भागात तसेच गंगापूर रोड भागात अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे। मात्र मूळ जागेचे मालक जगदीश मंडलिक यांनी या कारवाईवर तीव्र संताप व्यक्त करत एका बिल्डरच्या सांगण्यावरून मनपा अधिकाऱ्यांनी कारवाई केली, तसेच वेळोवेळी संबंधित बिल्डरच्या माध्यमातून जमिनीच्या विषयावर जीवे मारण्याची धमकी येत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेमध्ये केला आहे। दरम्यान या कारवाईत महानगरपालिका अतिक्रमण विभागाने कुठलीही नोटीस किंवा अधिसूचना न देता सकाळी साखर झोपेत असतानाच एका बिल्डरच्या सांगण्यावरून नकाशातील आरक्षित जागा दुसरीकडे असताना देखील न्यायालयाची तसेच संबंधित मीडियाची दिशाभूल केली आहे, असा देखील आरोप जागा मालक जगदीश मंडलिक यांनी केला आहे। तसेच आज देखील एका चारचाकी मध्ये येऊन एका इसमाने मंडलिक यांच्या घराची शूटिंग घेत काढता पाय घेतला असल्याचा सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे। या अनोळखी इसमाविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात जगदीश मंडलिक यांनी तक्रार केली आहे। या कारवाईमुळे अनेक गोरगरीब, कष्टकरी, व्यावसायिकांचे नुकसान झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी जगदीश मंडलिक तसेच व्यावसायिक यांनी केली आहे। या पत्रकार परिषदेत सचिन मंडलिक, जगदीश मंडलिक, ज्ञानेश्वर कोथमिरे, मीनाबाई जाधव, हिराबाई कोथमिरे, मीनानाथ जाधव, सुरेश खंडारे आदी जण उपस्थित होते। ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिकसाठी प्रतिनिधी अमित रावत, सातपूर। जगदीश मंडलिक, राणा आनंदवली। आमच्या इथं काल 2 दिवसापूर्वी नगरपालिकेची कारवाई झाली अतिक्रमण विरोधी। या कारवाईमध्ये सरळ अधिकाऱ्यांनी गरीब लोकांना राहण्याचे अत्याचार केलेला आहे। ही जागा आमची सोकस्टी खरेदी मालकाची जागा आहे। दुसरी गोष्ट जी आरक्षणाची जागा आहे ही नसून दुसरीकडे, पण अधिकाऱ्यांनी बिल्डरच्या सांगण्यावरून जे बिल्डरला ही जागा ताब्यात देण्यासाठी हे खोटं आरक्षण इकडं आहे असं भासवून पत्रकारांची दिशाभूल करून, कोर्टाची दिशाभूल करून त्या जागेवर ताबा घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते असे ते प्रयत्न करत आहे। तसंही इन्सिडेंट्स आत्ता पण इतकंच झालेलं आहे। आत्ता काही लोक आले होते गाडीमध्ये, मर्सिडीजमध्ये, ती पण व्हिडिओ आपली। दुसरी गोष्ट आज निमित्त आज तारखेला आमची नावं हे उतार्यावर 7-12 उतार्यावर ही जागा मी खरेदी घेतलेली, माझ्या खरेदी मार्फत। दुसरी गोष्ट हा आमच्याकडं हा नकाशा आहे, हा नगरपालिकेचा नकाशा आहे। यात आरक्षित भूखंड हा 14 आणि 16चा काही भाग असा आहे। ही इकडं आमची ही बाजू आहे, इकडं आरक्षण नसून सुद्धा त्यांनी आरक्षण इकडं आहे असं दाखवतं आणि अधिकाऱ्यांना मोठं पॅकेज भेटलेलं आहे असं ओपन आम्हाला बिल्डरचा माणूस सांगितलं आणि आम्हाला दाखवलेलं झालं। तुम्ही ही जागा बिल्डरला स्वाधीन करा, तुम्हाला काय पैसे पाहिजे ते घ्या, नसेल तर तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करू। आम्ही पोलीस आणि नगरपालिका सगळी यंत्रणा मॅनेज केली अशा सारख्या वारंवार वाटते येत आहे आमच्याकडे, त्याच्या रेकॉर्डिंग पण आहे। दुसरी गोष्ट, आम्ही पोलीस कंप्लेंट पण त्यांच्या विरोधात केलेली होती, त्याच्यावर काही कारवाई झाली नाही आणि इथे पैशांनी सर्व दाबले जातं, कायदा पण विकत घेता येतो। हे आज इथं आम्ही पिक्चरमध्ये बघायचो, ते आज आम्हाला प्रत्यक्ष त्याचा अनुभव आलेला आहे। आम्ही त्यांच्यावर केस केली होती, ते पण पेपर आहे आमच्याकडे आणि कलेक्टरचा, मंडळ अधिकाऱ्याचा पण निकाल आमच्या बाजूने येतो, ते पण आमच्याकडे पेपर आहे। आणि कोर्टाची बिल्डर वारंवार खोटं बोलून खोटी माहिती देऊन दिशाभूल करत आहे आणि हे जागा बळकावण्याचा प्रयत्न करत आहे असं। आणि ह्या बिल्डर लोकांनी आमच्या इतर जागांवर पण केलेले गरीब शेतकऱ्यांच्या अनेक जागा बळकावण्यात आल्या। त्यांना माहिती आहे की शेतकरी काही भांडू शकत नाही नजानी त्यांना यांच्यासमोर सरेंडर व्हावं लागतं। या गोष्टीचा काही फायदा घेऊन ते अशी मनमानी कारभार चालू आहे आणि दादागिरी चालू आहे। आता तुम्ही बोलले एका बिल्डरांनी किंवा दबाव टाकून काहीतरी कारवाई केलेली आहे म्हणून, त्या बिल्डरचं नाव काय मला माहिती? गावकर म्हणून जो बिल्डर आहे त्यांनी केलेले आणि जस्ट आत्ता त्याचे माणसं येऊन गपचूप आमच्या घरात घुसले, आतमध्ये एंट्री केली आणि फोटो त्या काढून पळाले। त्याची शूटिंग पण आम्ही समोर देत आहे। आत्ता जी एक मर्सिडीज जी आली होती आतमध्ये, आम्ही ते पण कायदेशीर कारवाई करणारी पोलीस आता गाडीचा नंबर आहे DN09G 1341 नंबरची मर्सिडीज ब्लॅक गाडी। कारण
सर्व निवेदन दिले, जागेवर स्टे आहे हे पण पेपर दिले आणि अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्यावर काही कारवाई होणार नाही, बिनधास्त राहा. रात्रपर्यंत आम्हाला म्हणजे कुठल्या नोटिसा न देता अचानक येऊन आम्हाला धोक्यात ठेवला आणि अचानक सकाळी येऊन आमची याच्यावर कारवाई केली. त्या दिवशी आमची तारीख होती स्टे मागण्यासाठी, ती तारीख होण्याच्या आतच सकाळी त्यांनी पोहोचली, म्हणजे आमचा विश्वासघात केल्यानंतर. माझं नाव मीनानाथ जाधव आहे. या जागेवर आम्ही 20 वर्षापासून राहतो. 20 वर्ष आमचा व्यवसाय आहे, अंडा भुर्जीचं दुकान आहे. आमचे जागा मालक जगदीश मंडलिक ते आम्हाला सगळे सपोर्ट करतात. आम्हाला कोणत्याच गोष्टीची म्हणजे दुःख देते नाही आम्हाला कधी काही. आमच्या संघ सदा पाठीशी उभे राहतात ते. तर आम्हाला नगरपालिकेवाल्यांनी काही नोटीस नाही दिली, काही नाही. आमचं सगळं माल सगळा भांडे कुंडे आमचे सगळे दाबून टाकले. मटणाची दुकानं, आमचे भंगारचे दुकानं, आमचे गॅरेजचे दुकान, आमचे लाखो रुपयाचे नुकसान करून टाकले. निघून गेले. आम्हाला वरतून सांगता हे काढून घ्या, ते काढून घ्या, परत दुकान लावायचे नाही अशा धमक्या देतात आम्हाला ते. आम्ही 20 वर्षापासून आमचे लेकरं बाळं पुढं आता ठेवायची वनवासी करून टाकलं आम्हाला या नगरपालिकावाल्यांनी. नुकसान केली, सगळे नुकसान केली. नुकसान केली आमची सगळ्या. आमच्या जेवढा आम्हाला आम्ही झोपेत ठेवलं. आम्हाला रात्री 11-10-11ला आले म्हणजे काही करणार काही होणार नाही. आम्ही झोपात राहिलो. सकाळी उठले 6-7ला डायरेक्ट तोडफोड सुरू केली. कोणाचंच ऐकलं नाही. काय सगळे शासनचे लोक आले होते सगळे. काय आम्हाला आमच्या मालकालाही सांगायची टाईम नाही दिला त्यांनी. काय नाशिकमध्ये असेल तर मग इकडे काय फायदा अतिक्रमण करून? आमच्या गरिबांनी कुठं जायचं? खाजगी जागेत आम्हाला काहीतरी पर्याय द्या, बाकी आम्हाला काही सांगू नका. आमची मालक